सर्व आदरणीय गुरुजनांना माझे नमस्कार. मी शांतलक्ष्मी ढाडे कवटगिवन. आज माझा पहिला लेक्चर आहे. पेपर वन पहिला युनिट 100 कॉन्सेप्ट्स. पहिला त्याच्यामधले आहे 6 थिंकिंग हॅट्स. 6 विचार करायचे टोपी. म्हणजे टोपी हॅट्स म्हणजे टोपी. टोपी सगळ्यांकडे तुमच्याकडे पण ब्रेन आहे, माझ्याकडे पण ब्रेन आहे. तर सगळ्यांचं ब्रेन वेगळं, त्यांचा विचार वेगळा असते, आमचा विचार वेगळा असते. एडवर्ड डे बोनो ह्यांनी 1986 मध्ये हे 6 थिंकिंग हॅट्स सांगितले आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी नाव दिलेलं आहे, बघूयात. व्हाईट हॅट, रेड हॅट, ब्लॅक हॅट, येलो हॅट, ग्रीन हॅट, ब्ल्यू हॅट, असे 6 हॅट्स आहेत. त्याच्यामध्ये पहिला व्हाईट हॅट म्हणजे काय? व्हाईट हॅट आम्हाला हे इन्फॉर्मेशन देतो. रेड हॅट म्हणजे काय? रेड हॅट म्हणजे काय? तो आम्हाला इमोशन देतो. ब्लॅक हॅट म्हणजे काय? ते नेगेटिव्ह देतो. येलो हॅट म्हणजे पॉझिटिव्ह. ग्रीन हॅट क्रिएटिव्हिटी. अजून ब्ल्यू हॅट ओव्हर रिवाइज. असे आहेत. ह्याच्यामध्ये आता 3 डेज मागे चीफ मिनिस्टर ह्यांचं एअरप्लेन मध्ये उपमुख्यमंत्री एअरप्लेन मध्ये त्यांचं क्रॅश झालं, त्यांचं तिथं मृत्यू झालं. हे आम्हाला इन्फॉर्मेशन दिलं. इमोशन म्हणजे आम्हाला लई दुःख झालं असे. आता बघा इमोशनचं एक्झाम्पल. आता आम्हाला काय तर आम्ही पहिलं ते आलो, आम्हाला लई खुश होत आहे. आमचं केसेट नेट अजून महाराष्ट्र सेट मध्ये आमचं रिझल्टच आला नाही, तर आम्ही सॅड होतो. हे आता ब्लॅक हॅट नेगेटिव्ह काही जण नेगेटिव्ह फील करतात, एक जण नेगेटिव्ह करतात, एक जण पॉझिटिव्ह करतात. आता येलो हॅट म्हणजे पॉझिटिव्ह. आता बघा पॉझिटिव्ह मध्ये आता त्यांनी चीफ उपमुख्यमंत्री झालेत. सुनेत्रा पवार ह्यांनी उपमुख्यमंत्री झालेत. ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आलं. आता ग्रीन हॅट क्रिएटिव्हिटी म्हणजे अजून पुढं काय होतंय, पुढचं विचार करायचं, हे आहे क्रिएटिव्हिटी. आता ब्ल्यू हॅट म्हणजे ओव्हर रिवाइज. हे सगळं रिवाइज करायचे म्हणजे ओव्हर रिवाइज. असे एवढे कॉन्सेप्ट आहेत. सगळेजण तुम्ही रिवाइज करा. धन्यवाद. थँक्यू.